झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात समोर आलंय बक्षिसाचं आमिष देणाऱ्या फोन क्रमांकावर रिचार्ज केलं, त्यामुळे एका अल्पवयीन मुलाला 4 दिवस मोबाईल दुकानात बंदी बनून राहावं लागलं, तर दुकानदारालाही हजारोंचा भुर्दंड बसलाय। पाहुयात मोबाईलद्वारे फसवणूक करण्याचा एक अनोखा प्रकार आणि मुलाची झालेली सुटका। 17 वर्षाचा हा सचिन घाडगे मूळचा पंढरपूर तालुक्यातल्या आंबेगावचा असलेला सचिन ट्रकवर मदतनीस म्हणून पुण्यात आला। त्याला एक फोन आला, 1 लाखाचं बक्षीस मिळालं असल्याचं त्याला सांगण्यात आलं। मात्र त्यासाठी जवळच्या दुकानात जाऊन त्याला 6 मोबाईल नंबर्सचं रिचार्ज करायला सांगण्यात आलं। ग्लोबल मोबाईल शॉपी या दुकानात जाऊन रिचार्ज करायला सांगितलं। इथपर्यंत सर्व ठीक होतं, मात्र रिचार्ज झाल्यानंतर दुकानदारानं पैसे मागितले आणि सचिनला धक्काच बसला, कारण दुकानदारानं मोबाईल रिचार्जचे त्याकडे तब्बल 12,000 रुपये मागितले। मी फोन त्यांच्याकडे दिला आणि त्यांनी तो बॅलन्स सोडला फोनवर। परत मला आधी विचार नाही पैसे आहेत ते का, बॅलन्स टाकल्यावर विचारलं मला पैसे आहेत ते, माझ्याकडे पैसे काय नाही। दुकानदारानं 12,000 रुपयांचं रिचार्ज केलं आणि सचिनकडे तर पैसेच नव्हते। यावर उपाय म्हणून दुकानदारानं सचिनलाच बंदी बनवलं। पैसे मिळेपर्यंत दुकानातच काम करायचं असं त्याला सांगितलं। हा प्रकार घडला शनिवारी। तेव्हापासून सचिन याच दुकानात होता। हे सगळे यूपी बिहारचे नंबर आहेत आणि त्याच्यावरती रिटर्न घेता येत नाही। एकदा रिचार्ज झालं की पैसे संपले, त्या प्रकारे यांनी असं प्रकार घडून आणला, त्यामुळे 12,000 रुपयाचा फटका बसला। सचिनच्या पालकांना हा प्रकार समजला, मात्र दुसऱ्यांच्या शेतावर मजुरी करून त्यांची गुजराण चालते, त्यामुळे 12,000 रुपये जमा करणं त्यांच्या आवाक्याबाहेर होतं। परिणामी त्यांनी सचिनच्या सुटकेसाठी पुण्यातील नातेवाईकांकडे धाव घेतली। हे दुकान ज्या कात्रज पोलीस चौकीच्या हद्दीत येतं तिथं तक्रार देण्यात आली। पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर दुकानदारानं 4 दिवसानंतर सचिनची सुटका केली। दुकानदारांनी म्हणलं तुम्ही असं कसं काय टाकलं, तर ते म्हणले आम्हाला काय माहिती आहे, ती पैसे मी देतो असं म्हणल्यावर आम्ही टाकलं। मी म्हणलं त्याकडे 12 पैसे तर आहेत का विचारा म्हणलं, 12 रुपये 12 पैसे तसे म्हणल्यानंतर म्हणले याचं काहीतरी मिटवायला लागते। तुम्हाला जर कोणाचा SMS आला, तुम्हाला बक्षीस मिळालंय, तुम्ही एवढ्या पैशाचं रिचार्ज केलं तर एवढे लाख रुपये मिळतील, कृपया बळी पडू नका। तुम्हाला फोन आला, तो मराठीत बोलत असेल तर शहानिशा करा, हिंदीत बोलत असेल तर कट करून टाका फोन। पालक, नातेवाईक, पोलीस यांच्यामुळे सचिनची सुटका झाली। सचिनला आणि त्याच्या पालकांना कायमचा धडा देखील मिळाला। त्याचबरोबर दुकानदाराला देखील 12,000चा भुर्दंड बसलाय। दुकानदाराचं सुदैव म्हणून त्याच्यावरची पोलीस कारवाई टळली। आता या प्रसंगावरून धडा घ्या आणि मोबाईलवर येणाऱ्या अशा कॉल्स पासून सावध रहा। झी 24 तास साठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।